वर्तमान काळामध्ये जो विषय वारकऱ्यांमध्ये घुसखोरी असा विषय जो आता गेले 3-4 दिवस सातत्याने चर्चेला जातोय. कारण नसताना वारकऱ्यांवरती जी चिखलफेक होते आहे ती इतकी निंदनीय आहे. त्याची निंदा करावी, निषेध करावा हे थोडाच आहे. विशेष करून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्या संतांनी या महाराष्ट्राला वैभव दिलं, परंपरा दिली, संस्कृती दिली, संस्कार दिले, अशा या महाराष्ट्रामध्ये ही जी पुरोगामित्वाची जी एक अशी पिल्लावळ जन्माला आलेली आहे, ज्यांना महाराष्ट्राचा विकास पाहवत नाही, महाराष्ट्रामध्ये जी प्रगती होती आहे ती पाहवत नाहीये, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा सर्वतोपरी जो गजर होतो आहे, या सगळ्या दुःखातनं ज्यांचा पोटसूळ इतका उठलेला आहे. आणि आपण पाहिलं असेल त्याला निमित्त शरद पवार सारख्या या ज्येष्ठ नेत्यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला नको ती वक्तव्ये करून या समाजामध्ये, या समाजाच्या एकोप्यामध्ये दुही कशी माजेल, हा समाज फुटीरतेच्या मार्गाने कसा जाईल, अशा प्रकारचा एक मोठा प्रयत्न आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. म्हणून ज्या संतांना त्यांनी घुसखोर म्हटलेलं आहे, मी त्या प्रवक्त्याला हे सांगू इच्छितो की हे संत जे आहेत, या संतांचं कर्तृत्व, ज्यांची नावं घेतलेली आहेत, या संतांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे, या संतांचं काम इतकं मोठं आहे, ज्यांनी समाजाला एकता दिली, संस्कार दिले, एकोपा दिला, समाजाचं प्रबोधन केलं. अशा प्रकारच्या या संतांवरती ज्यांनी गोरक्षा केली, इतकं मोठं काम आहे. आणि एक एक संत लाख मोलाचे संत आहेत. त्यामुळं अशा संतांवरती, हे केवळ संतांवरती आरोप नाही केले, संतांना त्यांनी बदनाम नाही केलं, संतांना त्यांनी घुसखोर नाही म्हटलं, तर ही संत परंपरा जी आहे, या सनातन संस्कृतीचा जो काही संतांनी वारसा जपलेला आहे, या संत परंपरेवरती त्यांनी घातलेला घाला आहे. आणि कोण घाला घालतो? हे पुरोगामित्वाचे बँड वाजवणारे, ज्यांनी मटण खाऊन देवळात जाण्याच्या बाबतीत गोष्टी कराव्या, ज्यांना रामायण मान्य नाही, महाभारत मान्य नाही, धर्म मान्य नाही, अशा प्रकारच्या या मंडळींनी हिंदू समाजाला झोडपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, यांना माहित नाही हिंदू समाजाने केवळ करवट जरी घेतली, पण हिंदू समाज असं करणार नाही. कारण हिंदू समाज हा संतांच्या शिकवणीनुसार चालतो. आणि त्यांना जर असं वाटत असेल की त्यांना कुठेही धमक्या येतात, कुठे आजही संत कुठल्याही धमक्या देत नाहीये, संतांचा उग्रपणा त्यांनी अजून पाहिलेच नाहीये. ज्या संतांनी उग्रपणा दाखवल्यानंतर मागचं सरकार बदली करून टाकलं, ही संतांची ताकद आहे. म्हणून त्यांनी ज्या संतांच्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडवलेले आहे, म्हणून मी म्हटलं ह्या संत परंपरेवरती, हे चारित्र्य, संतांच्या चारित्र्यावरती त्यांनी ते हे शिंतोडे उडवलेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये संत त्यांना कधी माफ करणार नाहीयेत. कारण आता असं झालेलं की संतांमध्ये सुद्धा दुही माजवण्याचं, संतांमध्ये विभाजन करण्याचं, संतांमध्ये सुद्धा हे पुरोगामी संत निर्माण करण्याचं एकंदरीत हा जो प्रयत्न चालू आहे, हा या महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा नाही आहे. म्हणून विश्व हिंदू परिषद याचा निषेध करते. आणि केवळ निषेध करते नाही, तर या संदर्भामध्ये असे जे कोणी पुरोगामी आहेत, जे अनेक वेळेला कारण नसताना देवाचा बाप व्हायला चाललेले आहेत, परमेश्वराचा बाप व्हायला चाललेले आहेत, यांनी खरं तर निधर्मी जर आहे तर त्यांनी धार्मिक विषयामध्ये पडायचं काही कारण नाहीये. शेवटी हिंदू समाजाचं भलं बुरं हे हिंदू समाज जाणतो. म्हणून आतापर्यंत यांची जी काही शेवटची तडफड चालू आहे, माझ्या दृष्टीने ही तडफड चालू आहे. कुठेही यश येत नाही, कुठेही समाज त्यांच्या मागे उभा राहत नाहीये. हे वैफल्यग्रस्त अशा प्रकारची विधानं करून समाजाला
हिंदू समाजापासून, देवतेपासून कशा प्रकारे तोडायचं, कारण यांची ताकद नाहीये. या देशामध्ये जी विकृत संस्कृती वाढते, जे मुस्लिम संस्कृती वाढते, ख्रिश्चन संस्कृती वाढते, याच्या विरोधामध्ये ब्र काढण्याची यांची ताकद नाहीये. कारण हे लगेच त्यांच्या छाताडावर बसतील. संत त्या छाताडावर बसत नाही. संत वाणीने, आपल्या मुखोगत वाणीने, आपल्या अभंगातनं, आपल्या प्रवचनातनं, आपल्या कीर्तनातनं संत प्रबोधनाचं काम करतात. म्हणून यांनी अशा प्रकारच्या जे काही समाजामध्ये विध्वंस पसरवणारी जी काही एक मंडळी आहे, त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याकरता त्यांच्याकडे त्यांची जीभ धजत नाहीये. म्हणून मी त्यांना विश्व हिंदू परिषद म्हणून मी केवळ त्यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही ज्या सेपटावर पाय देताय ते शेपूट जे आहे ते छोटं मोठं नाही, तर तुमचं उरलं सुरलेली जी लंका आहे, तुमचं उरलं सुरलेलं जे सामर्थ्य आहे, तुमचं उरलं सुरलेलं जे काही अस्तित्व आहे, वैभव आहे, ते संपवल्याशिवाय हे संत राहणार नाही. म्हणून संतांनी आता सर्वदूर संकल्प केलाय. समाजासमोर हे सगळा घुसखोरीचा मामला आणि संतांवरती झालेलं लांछन हे मांडणारच आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही आरोप हिंदू समाज खपून घेणार नाही, संत खपून घेणार नाही. आणि संत भविष्यामध्ये यांना जोरदार पद्धतीने हे उत्तर देतील, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.